नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते. कारण याच दिवशी अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पेटवली जाते. यंदाची फाल्गुन पौर्णिमा अधिक खास ठरणार आहे. कारण 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 3 मार्चला फाल्गुन पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 5:19 ते 6:08 पर्यंतचा ब्रह्ममुहूर्त अतिशय शुभ मानला जात आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानधर्म करण्यासाठी हा वेळ अत्यंत मंगल आहे. मात्र यंदा 3 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहणही लागणार आहे. सायंकाळी सुमारे 6:44 चंद्रोदय होईल आणि ग्रहणाचा प्रभाव दिसू लागेल. त्यामुळे होलिका दहनाबाबत 2 पर्याय सांगितले जात आहेत. काही भाविक 2 मार्चच्या रात्रीच होलिका दहन करून 4 मार्चला धुलिवंदन साजरे करतील. तर जे 3 मार्चला होळी पेटवणार आहेत त्यांनी सायंकाळी 7 नंतर म्हणजेच ग्रहण संपल्यानंतरच दहन करावे असा सल्ला दिला जात आहे. होळी हा केवळ रंगांचा सण नाही. हा सण आपल्याला भक्त प्रल्हादाची आठवण करून देतो. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका ही प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली होती. पण ईश्वरी कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्मसात झाली. याच घटनेची आठवण म्हणून आपण दरवर्षी होलिका दहन करतो, आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश करण्यासाठी. तसेच भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रंगांची होळी खेळली जाते. हा सण थंडीच्या समाप्तीचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद देणारा आहे. म्हणूनच यंदाची फाल्गुन पौर्णिमा श्रद्धा, नियम आणि योग्य वेळ लक्षात घेऊन साजरी करा. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.